मुंबई पालिकेसाठी भाजपचा जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला असणार आहे। ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपनं सर्व्हे केलाय। शिंदेंची सेना आणि भाजपमध्ये जागा वाटप कशा पद्धतीने असावं याचा सर्व्हे करण्यात आलेला आहे। काही प्रभागांमध्ये जागांची अदलाबदल होण्याची शक्यताही आहे। अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे। ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपनं सर्व्हे केलेला आहे। शिंदेंची सेना भाजपमध्ये जागा वाटप कसं असावं याचा सर्व्हे जो आहे तो करण्यात आलेला आहे। मुंबई पालिकेसाठी भाजपचा जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला असणार आहे। ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपकडून सर्व्हे करण्यात आलेला आहे। शिंदेंची सेना भाजपमध्ये जागा वाटप कशा पद्धतीने असावं याचा सर्व्हे जो आहे तो करण्यात आलेला आहे। ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपनं सर्व्हे केला आहे। मुंबई पालिकेसाठी भाजपचा जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला असणार आहे। तर ठाकरे बंधूंची जागा वाटपाची प्राथमिक बोलणी ही आजपासून सुरू होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। काल ठाकरे बंधू स्मृतीस्थळावर एकत्र आलेले होते। नाही, आम्ही महायुतीमध्ये जातो आहे। आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी, रवींद्र चव्हाणजी, आशिष शेलारजी, अमित साटमजी, आम्ही सर्व नेते त्या ठिकाणी बसून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीच त्या ठिकाणी लढणार आहे। आणि मला विश्वास आहे की मुंबई शहर बदलत आहे। मोदीचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार मिळून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेची अपेक्षा आहे आणि मुंबईची जनता आम्हाला निवडून देईल। 51% मतं घेऊन 2/3 बहुमत घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती निवडून येईल। बिहारमध्ये राज किंवा शिवसेना नव्हते तरी काँग्रेसचा पराभव झाला, यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे? सामनातून हा सवाल केला गेलाय। काँग्रेसनं सबुरीने घ्यावं, पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही असं सामनातून म्हटलं गेलंय। काँग्रेसनं मुंबईमध्ये 16चा नारा दिल्यावर सामनातून सबुरीचा सल्ला देण्यात आलाय। काँग्रेसला मुंबईमध्ये भाजप अदानी संस्कृतीचा पराभव करायचा की नाही असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय। काय म्हटलेलं आहे सामनामधून पाहूयात। बिहारमध्ये राज ठाकरे किंवा शिवसेना नव्हते तरीही काँग्रेसचा पराभव झाला, यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळीक वाढल्यानं काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरण्याचं कारण नाही। लोकसभा विधानसभेला एकोपा दिसला होता, त्यामुळे काँग्रेसनं सबुरीने घ्यावं, पळत्याच्या मागे लागून काही उपयोग नाही। काँग्रेसला मुंबईमध्ये भाजप आणि त्यांच्या अदानी संस्कृतीचा पराभव करायचा आहे की नाही? मराठी बाण्याचे जे पक्ष एकत्र येत आहेत त्यांची गोळाबेजारी करून मुंबईवर मराठी माणसाचा भगवा कसा फडकेल याचाच विचार करा। राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। अमराठी मुद्द्यांवरून प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांकडून याचिका दाखल करण्यात आलेली आहे। राज ठाकरेंच्या विरोधात हायकोर्टात याचिका। राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा या संदर्भातली याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांनी ही याचिका दाखल केली। अमराठी मुद्द्यांवरून प्रक्षोभक भाषण केल्यानं गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। मनसेची मान्यता रद्द करण्याचे आयोगाला आदेश द्या, याचिकेतून ही मागणी आहे। याचिकेमधून उत्तर भारतीय अमराठी भाषिक शब्द वगळा, कोर्टानं हे निर्देश दिलेत। 4 आठवड्यामध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे सरकार आणि निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आलेत।